राज्यात विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सध्या ई-केवायसीच्या माध्यमातून छाननी सुरू आहे। मात्र आतापर्यंत झालेल्या ई-केवायसी छाननीत 71 लाख लाडक्या बहिणी अनुदानाला अपात्र ठरल्या आहेत। या अपात्र महिलांना 20 महिन्यात 21,000 कोटी रुपयांचं अनुदान दिलंय। दरम्यान राज्यातील सर्व निवडणुका झाल्यानंतर या योजनेची छाननी होऊन लाडक्या बहिणींना अपात्र ठरवणं चुकीचं आहे। त्यांना न्याय मिळण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केलंय। राज्यात नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली। त्यामध्ये महिलांना दरमहा 1,500 रुपये अनुदान दिलं जाऊ लागलं। त्यामुळे ही योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर होऊन महायुती पुन्हा सत्तेवर आली। आता राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुका संपवून महायुती सत्तेमध्ये स्थिर स्थावर झाली आहे। त्यानंतर अचानक या योजनेत ई-केवायसी सुरू करून काही निकषानुसार लाडक्या बहिणींना ठरवण्यात येऊ लागलंय। आतापर्यंत राज्यात 71 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत। त्यांना गेल्या 20 महिन्यात दिलेल्या अनुदान रकमेचा आकडा 21,300 कोटी रुपयांवर पोहोचलाय। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील कॉमन मॅन संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी योजनेत अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींची पाठराखण करण्याची भूमिका घेतली आहे। अशा प्रकारे निवडणुका झाल्यानंतर, सर्वच प्रकारच्या निवडणुका झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या योजनेतल्या शर्ती अटी बदलणं हे महाराष्ट्रातल्या गरजू गरीब महिलांवर अन्यायकारक आहे असं आमचं मत आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्हाला सुरुवातीपासून असं वाटत होतं की ही जी योजना आहे जरी ती कल्याणकारी असली तरी ती त्याचं धोरण आणि त्याचं एक्झिक्युशन हे घाई गडबडीनं विना अभ्यास करता केलं गेलं। ह्या महाराष्ट्रातल्या ज्या काही संघटना आहेत ज्यांना अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची ताकद आहे अशांनी पुढं येणं गरजेचं आहे। या त्यांना जी काही वकिली व्यवसायातली किंवा कायद्याची मदत लागेल त्याला आम्ही कॉमन मॅन संघटना मदत करण्यास तयार आहोत। दरम्यान या योजनेतील ई-केवायसी छाननीची मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे योजनेत अपात्र ठरणाऱ्या बहिणींची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे।